पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावश्यक परदेश दौरे टाळण्याचे केलेले आवाहन, नागरिकांचा विरोध आणि स्थानिक स्तरावर व्यक्त करण्यात आलेल्या आक्षेपांनंतरही सोलापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित डेन्मार्क दौऱ्यावर अधिकारी आणि पदाधिकारी ठाम असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर आता हा वाद आणखी तीव्र झाला आहे। सर्वसामान्य सोलापूरकरांनी थेट पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृहमंत्रालय आणि CISF यांना ईमेल पाठवून हा दौरा तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे। सोलापूरकरांनी आपल्या ईमेलमध्ये नमूद केले आहे की देशाच्या आर्थिक आणि जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधींना अनावश्यक परदेश दौरे टाळण्याचे आवाहन केले आहे। त्यानंतर देशभरातील अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतःचे दौरे रद्द केले किंवा पुढे ढकलले। मात्र सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते आणि इतर प्रतिनिधी हे डेन्मार्क दौऱ्यावर जाणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले। या संदर्भात नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध स्तरातून ईमेल व निवेदने देऊन दौरा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती। सोलापूर शहरात आजही रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, वाहतूक कोंडी आणि अपूर्ण विकास कामे यांसारख्या अनेक मूलभूत सुविधा प्रलंबित आहेत। अशा परिस्थितीत करदात्यांच्या पैशातून परदेश दौरे करणे हे जनतेच्या भावना दुखावणारे आहे। सोलापूरकरांनी PMO, केंद्रीय गृहमंत्रालय आणि CISF यांना या दौऱ्याची आवश्यकता, मंजुरी प्रक्रिया, खर्च पारदर्शकता आणि ऑनलाईन पर्यायांचा विचार झाला होता का याची चौकशी करण्याची मागणी केली आहे। राष्ट्रहित, आर्थिक शिस्त आणि पंतप्रधानांच्या आवाहनाचा सन्मान राखण्यासाठी हा दौरा थांबवावा अशी विनंती करण्यात आली आहे। दरम्यान या विषयावर सोलापूरचे राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र चर्चा सुरू झाली असून नागरिकांमध्येही संतापाची भावना व्यक्त होत आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।